आसरा माता, आधार, श्रद्धा आणि चमत्काराची कथा. महाराष्ट्रातील अनेक भागात, विशेषतः ग्रामीण भागात, श्रद्धेने पूजली जाणारी आसरा माता ही केवळ एक देवी नसून भक्तांच्या जीवनातील आशा, संरक्षण आणि आधाराचे प्रतीक मानले जाते. आसरा या शब्दाचाच अर्थ आहे आधार, संरक्षण आणि संकटातून मार्ग दाखवणारी शक्ती. लोकमान्यतेनुसार आसरा माता विशेषतः स्त्रिया, लहान मुले, शेतकरी आणि संकटात सापडलेल्या कुटुंबाचे रक्षण करते. अनेक ठिकाणी नदीकाठी, ओढ्याजवळ, विहिरीजवळ किंवा गावाच्या सीमेवर आसरा मातेची स्थाने आढळतात. भक्तांचा विश्वास आहे की जेव्हा जीवनात सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा आसरा माता आपल्या भक्तांना अदृश्य स्वरूपात मदत करते. सुमारे 100 वर्षापूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात भीमराव नावाचा शेतकरी राहत होता. त्याचे जीवन साधे होते, पण तो मनाने अत्यंत प्रामाणिक आणि देवभक्त होता. गावात आसरा मातेचे एक प्राचीन स्थान होते, जिथे प्रत्येक पौर्णिमेला तो दिवा लावत असे. गावातील वडीलधारी मंडळी सांगत असत की या स्थानावर देवीचा वास आहे आणि ती गावाचे रक्षण करते. पण काळ बदलला तसे लोकांची श्रद्धा कमी होऊ लागली. मंदिराकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि देवीची पूजा जवळजवळ बंद झाली. काही वर्षांनी गावावर संकटाचे सावट आले. पावसाने पाठ फिरवली, विहिरी कोरड्या पडल्या, जनावरे आजारी पडू लागली आणि गावातील लोक एकामागोमाग एक गाव सोडू लागले. भीमराव मात्र दररोज आसरा मातेच्या स्थानावर जाऊन प्रार्थना करत असे. एके दिवशी त्याला स्वप्न पडले. काळोखात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून लाल वस्त्र परिधान केलेली, कपाळावर तेजस्वी कुंकू असलेली एक दिव्य स्त्री त्याच्या समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात मायेची करुणा होती, पण चेहऱ्यावर अद्भुत तेज झळकत होते. ती म्हणाली, भीमराव, श्रद्धा जिवंत ठेव. गावाच्या पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक प्राचीन झरा आहे. उद्या सूर्योदयापूर्वी तिथे जा. पहाट होताच भीमराव त्या ठिकाणी पोहोचला. काटेरी झुडपांमधून वाट काढत तो डोंगराच्या पायथ्याशी गेला. अचानक त्याला पाण्याचा मंद आवाज ऐकू आला. झुडपे बाजूला सारल्यावर त्याला स्वच्छ थंड पाण्याचा झरा दिसला. अनेक वर्ष लपून राहिलेला तो झरा जणू देवीनेच त्याला दाखवला होता. गावकऱ्यांच्या मदतीने त्या झऱ्याचे पाणी शेतांपर्यंत आणले गेले. काही महिन्यात कोरडी पडलेली शेती पुन्हा हिरवीगार झाली. पिके डोलू लागली, विहिरी भरल्या आणि गावात पुन्हा आनंद नांदू लागला. मात्र ही केवळ सुरुवात होती. काही काळानंतर गावात एक विचित्र आजार पसरला. लहान मुले सतत आजारी पडू लागली. वैद्यांचे उपचार निष्फळ ठरत होते. गावकऱ्यांनी भीतीने आसरा मातेच्या स्थानावर धाव घेतली. त्या रात्री गावातील एका वृद्ध महिलेला स्वप्नात देवीचे दर्शन झाले. देवीने सांगितले की मंदिराची स्वच्छता करा, अखंड दिवा लावा आणि सर्व गावकरी एकत्र येऊन प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव मंदिरात जमले. मंत्रोच्चार, आरती आणि भक्तिभावाचे वातावरण भारावून गेले. काही दिवसात आजाराचे प्रमाण कमी होऊ लागले आणि मुले बरी झाली. हा योगायोग होता की देवीची कृपा हे कोणी सांगू शकत नव्हते, पण गावकऱ्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. वर्षे लोटली. आसरा मातेच्या चमत्कारांच्या कथा आसपासच्या गावातही पसरल्या. दूरदूरहून लोक नवस बोलण्यासाठी येऊ लागले. कोणाला अपत्यप्राप्तीची इच्छा होती, कोणाला शेतीत भरभराट हवी होती, तर कोणाला घरातील संकटांपासून मुक्ती हवी होती. अनेकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव सांगितला.
त्यामुळे आसरामाता नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध झाली. एकदा पावसाळ्याच्या दिवसात गावावर मोठे संकट आले. डोंगरावर मुसळधार पाऊस पडत होता आणि नदीला प्रचंड पूर आला. रात्रीच्या अंधारात गाव पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला. घाबरलेल्या गावकरी मंदिरात जमले आणि आसरामातेचा धावा करू लागले. त्याच वेळी मंदिरातील घंटा कोणाच्याही स्पर्शाशिवाय वाजू लागल्याचे अनेकांनी पाहिले. काही वेळात नदीच्या प्रवाहाने अचानक दिशा बदलली आणि गाव वाचले. दुसऱ्या दिवशी लोकांनी मंदिरात येऊन देवीचे आभार मानले. त्या दिवसानंतर आसरामाता गावाची रक्षण करते म्हणून अधिकच पूजू लागली. आजही महाराष्ट्रातील अनेक भागात आसरामातेची श्रद्धेने पूजा केली जाते. विशेषतः माता आणि बालकांच्या संरक्षणासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, संकटांपासून बचावासाठी आणि मानसिक आधारासाठी लोक देवीची आराधना करतात. भक्तांचा विश्वास आहे की श्रद्धेने हाक मारली तर आसरामाता कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला येते. म्हणूनच गावोगावी एक म्हण प्रचलित आहे, जगाने साथ सोडली तरी आसरामाता भक्तांचा हात कधीच सोडत नाही. आणि कदाचित याच विश्वासामुळे आजही हजारो भक्त तिच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करतात, हे आई, आम्हाला तुझा आसरा दे. मित्रांनो, आसरामातेची ही कथा केवळ चमत्कारांची गोष्ट नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि संकटातही न हार मानण्याचा संदेश देणारी आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार दाटला, तरी श्रद्धेचा दिवा तेवत ठेवला तर आशेचा किरण नक्कीच दिसतो. आसरामाता आपल्या भक्तांना केवळ भौतिक सुख देत नाही, तर संकटांचा सामना करण्याची शक्ती, धैर्य आणि मानसिक आधारही देते. म्हणूनच आजही हजारो भक्त तिच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपल्या सुखदुःखात तिचे स्मरण करतात. असा विश्वास आहे की जिथे भक्ती, सदाचार आणि निस्वार्थ मन असते, तिथे आसरामातेची कृपादृष्टी कायम राहते. जर तुम्हालाही आसरामातेवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय आसरामाता नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत शेअर करा. जय आसरामाता.